महाराष्ट्र विधानमंडल हिवाई अधिवेशन के दौरान विधायक शशिकांत शिंदे ने उप मुख्यमंत्री अजित पवार से मुलाकात के बाद अपनी प्रतिक्रिया दी। शशिकांत शिंदे ने कहा कि लोक प्रतिनिधि के रूप में राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को शुभेच्छा देना उनका कर्तव्य है। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना आणि मंत्र्यांना शुभेच्छा आम्ही देतोय। लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे। आज अजितदादांची भेट झाली नव्हती, त्यांची 2 दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला, त्यांनी वेळ दिला आणि आज सकाळी 8 वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो। भेटीनंतर असं म्हटलं जात होतं की काही मनोमिलन होईल, त्या अनुषंगाने काही चर्चा? अजिबात तशी काही चर्चा झाली नाही। गर्दी होती, मी त्यांना भेटलो, 2 मिनिटांमध्ये भेटण्यामध्ये शुभेच्छा दिल्या, विचारपूस त्यांची मी केली, त्यांनी माझी केली आणि निघून आलो। शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय, कारण उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना दिली, आज तुम्ही दोघांना दिली। नाही, ह्याला राजकीय काय हे नाही, शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं। इतके वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात, त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा देणे कर्तव्य। त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ लगेच काढण्याचा काय अर्थ नाही। नाही, जिथे सरकारची भूमिका चांगल्या प्रकारच्या विषयासंदर्भात असेल तिथं विरोधक म्हणून आम्ही 100% त्यांना सहकार्य करू, परंतु जिथं सरकारची भूमिका चुकीची असेल, महाराष्ट्राच्या हिताची नसेल, तिथं विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू। अशा प्रकारचा निर्णय शेवटी सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं त्याला आमचा प्रतिसाद राहील, परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनी सुद्धा तशाच प्रकारचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे। त्यांनी सुडाचं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे। आता आम्ही बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत। आता विरोधी पक्ष नेत्यांकडे आम्ही बसून मग सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेणार आहोत।